प्रथमतः मी करून देतो. माझं नाव धनंजय महादेव खोडे, मूळगाव नारायणगाव. स्वर्गीय तमाशा महर्षी, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभ हस्ते ज्यांना सुवर्ण पदक देण्यात आलं, पहिलं लोककलेचं सुवर्ण पदक देण्यात आलं, असे स्वर्गीय तमाशा महर्षी, राष्ट्रपती विजेते भाऊ बापू नारायणगावकर यांचा मी नातू, विठाबाई नारायणगावकर यांचा मी नातू. आजची प्रेस घेण्यामागचा उद्देश की आपण बरेच दिवस झालं की आपण काही बातम्या चॅनलला पाहतो, पेपरमध्ये वाचतोय, सर्वजण आपण पत्रकार बांधतो, त्याच्यावरती कंटिन्युटी फोकस ठेवताय की काही दिवसांमध्ये एक चित्रपट येतोय तमाशा या विषयावरती, त्याचं नाव आहे इठा. या इठा या विषयावरती आम्हाला काही अशा स्वरूपात आम्ही अजून चित्रपट पाहिला नाही ना, त्याचा काही विषय आम्हाला माहिती पण नाही, परंतु हा विषय आमच्या मूळ घरापासून सुरू होतो, जो की भाऊ बापू नारायणगावकर यांच्यापासून जो विषय सुरू होतो, त्या विषयापासून हा चित्रपट बराचसा लांब आहे. त्यामुळं हा चित्रपट खऱ्या अर्थानं आमच्या पाहण्यात आला नाही. जे काय आम्ही टीजर पाहिले त्याच्यावरतीच आम्ही या ठिकाणी बोलतो. नाही त्या डायरेक्टर म्हणा किंवा प्रोड्युसर म्हणा, त्या लोकांनी आमच्याशी कधी संपर्क साधला नाही. कालच या विषयामध्ये विठाबाईंचे चिरंजीव, थोरले चिरंजीव विजय नाव त्यांचं, तर त्यांची काल नारायणगावमध्ये एका पत्रकारांनी मुलाखत घेतली आणि त्यांनी जाहीर त्या ठिकाणी सांगितलं की आमचा या चित्रपटाला विरोध आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारची त्यांनी कल्पना दिली नाही, ना या चित्रपटाच्या नावासंदर्भात त्यांनी आमच्याशी चर्चाही केली नाही. या विषयाला पूर्णपणे त्यांनी विरोध दर्शवलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्हीही आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री या चौघांनाही त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे 2 दिवसापूर्वीच, की सदर या चित्रपटाचा आपण चित्रपटावरती बंदी आणावी म्हणून. कारण त्या चित्रपटाला जर सत्यकथानक म्हणून आपण प्रेझेंट करताय तर त्या परिवाराची परवानगी घेणं सुद्धा तुम्हाला तितकंच बंधनकारक आहे. तर त्यामुळं हा एकंदरीत विषय या चित्रपटाशी रिलेटेड आहे आणि या चित्रपटाचा जो मूळ इतिहास आहे तो कुठेही त्यांनी त्या ठिकाणी दर्शवलेला नाही, असं आम्हाला प्रथमदर्शी समजते, जे की आम्ही त्या टीजरवरनं आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये काही पुरावे या ठिकाणी आणलेले आहेत की याच्यामध्ये त्यांनी काही मी फोटोज पाहिले, त्या शॉर्ट्स पाहिले काही त्याच्यामधले, तर त्याच्यामध्ये त्यांनी काही नावं दाखवले तमाशा मंडळाला. काही तमाशा सुरू व्हायच्या आधी ते बोर्डावरती नाव लावलं जातं, तर ते त्या ठिकाणी लावलं होतं. ते त्याच्यावरती सुद्धा आमच्या परिवाराचा आक्षेप आहे, कारण ते नाव मुळात नव्हतं. जर तुम्ही एखादी घटना सत्यकथानक म्हणून तुम्ही ज्यावेळेस मांडता, तर त्या सत्यकथानक मधले जे कोण लोक असतील, ज्या गोष्टी असतील, तर त्या व्यवस्थित पद्धतीने लावल्या तर त्या अधिक चांगल्या प्रभावपणे पार पडलं होतं आणि मुळात म्हणजे त्या इतिहासाला, त्या व्यक्तीला तो न्याय मिळाला असं आम्हाला प्रथमदर्शी सांगायचं आहे. परंतु डायरेक्टर असतील किंवा प्रोड्युसर असतील, यांनी कोणत्याही त्या परिवाराच्या कोणत्याही अन्य व्यक्तींशी जास्त बोललेलं नाहीये. त्यामुळं हा विषय तितकाच गांभीर्याने आहे, कारण ज्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच हा विषय नव्हता, फक्त 1000 घरांमागे एखादा रेडिओ मिळेल तुम्हाला, वर्तमानपत्र असायचे, परंतु ज्या आत्ताचं प्रभावी मीडिया माध्यम आहे त्या काळात ते नव्हतंच. त्या तशा काळामध्ये या सर्व मंडळींनी त्यांचं आयुष्य पणाला लावलं, त्यांनी सर्वस्व त्या लोककलेमध्ये समर्पित केलेलं असताना या मंडळींनी गावोगावी जाऊन तमाशा या विषयाला घराघरापर्यंत पोहोचवलं. तमाशा हा विषय अतिशय चांगला आहे, अतिशय भावनिक आहे, अतिशय आध्यात्मिक आहे. या विषयाच्या सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर जाऊन त्या गावांमध्ये हे प्रयोग करून त्या समाजामध्ये समाजाचं परिवर्तन सुद्धा घडवलं आणि त्याचबरोबर समाज प्रबोधन बरोबर मनोरंजन सुद्धा देखील त्या काळामध्ये या सर्व मंडळींनी केलेलं असताना या व्यक्तींना खऱ्या अर्थाने चित्रपटामध्ये न्याय द्यायचं काम या ठिकाणी केलेलं नाही. त्याच्यामुळं आमचा या चित्रपटाच्या विषयाला खऱ्या विषयाला आमचा इथं त्यांनी न मांडल्यामुळं या विषयाला आमचा विरोध आहे.
त्याचबरोबर या सगळ्या घटनाक्रम, या चित्रपटाचा घटनाक्रम त्यांनी कशा प्रकारे दर्शवला, हेही आमचा एक त्या ठिकाणी प्रश्न आहे की सदर आपण या चित्रपटामध्ये जर आमच्या आजी विठाबाई या विषयावरती आपण जर घटनाक्रम दाखवत असताल तर त्याचं मूळ कसं सुरू झालं, विठाबाईंना किती साली किती साली राष्ट्रपतींनी सन्मानित केलं, त्याच्या आधी विठाबाईंची पार्श्वभूमी कशी होती, त्यांच्या मुलांनीच काल हा विषय लावून धरलाय की आम्हाला इठा नकोच आहे. जर इठा लावलं तर त्या व्यक्तीचं महत्वच कमी होतं ना. हा त्यांच्या मुलांनी केलेला प्रश्न आहे. काल त्यांचा सख्खा मुलगा आहे. मग जर त्यांचा सख्खा मुलगा या नावाला जर विरोध करतोय तर बाकीच्या व्यक्तींनी त्याच्यावरती प्रश्न काही घ्यायलाच नाही पाहिजे. परंतु डायरेक्टरनी काही त्यांचे काय कारण असतील मला काय माहिती नाही खरं तर, परंतु या सगळ्या विषयाला जर तुम्ही एक ट्रू स्टोरी म्हणताय तर त्या व्यक्तीचं नाव यायला अडचण काय विठा म्हणून, तुम्हाला हा एक मुद्दा आमचा आहेच आहे. पण या विषयाला वेगळं का वळण देताय, इतिहासापासून तुम्ही भरकवता कशाला, या मुळामध्ये या चित्रपटाचा इतिहास तुम्ही का दर्शवत नाही त्या चित्रपटामध्ये. याच्यामध्ये काही आक्षेपार्ह मी काल पाहिले, त्याच्यामध्ये माझ्यासमोर हे तुमच्यासमोर हे मी त्या चित्रपटातलं एक टीजर मधला एक शॉट मी कॅप्चर करून ठेवला होता. या चित्रपटामध्ये असं दाखवलेलं आहे की भाऊ गावकर तमाशा, हा तमाशा होता का, हा तमाशा असेल तर मग हे कोण होते की ज्यांना 1961 साली भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभ हस्ते दिल्ली या राष्ट्रपती भवनामध्ये भारताचं पहिलं लोककलेचं सुवर्ण पदक दिलं असे बापूसाहेब खुडे नारायणगावकर. हे कोण आहे, त्याच विठाबाईंचे हे सख्खे चुलत भाऊ भाऊ बापू नारायणगावकर या नावाने 1930-32 साली ज्यावेळेस तमाशाचा फड निघाला, त्या फडानंतर जो 30-35 वर्ष त्यांनी तमाशा फड चालू ठेवला आणि त्या 30-32 वर्षाच्या परिश्रमावरती भारत सरकारने, म्हणजे भारत स्वतंत्रही नव्हता झाला त्याच्या आधी हा तमाशा फड निघालेला आहे. स्वतंत्रपूर्व भारतामध्ये हा तमाशा फड निघालेला असताना त्या तमाशाची एक कारकीर्द आहे ना. एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस पुरस्कार दिला जातो, एखाद्या संघटनेला पुरस्कार दिला जातो किंवा एखाद्या संस्थेला ज्यावेळेस पुरस्कार दिला जातो त्या संस्थेची काहीतरी पार्श्वभूमी असते, त्या पार्श्वभूमीवरतीच तो पुरस्कार दिला जातो. तद्वत त्यांची काही सामाजिक कामं बघूनच त्यांना तो राष्ट्रपतींनी पुरस्कार दिला असेल ना. म्हणून तर आमचा हा आक्षेप आहे की या चित्रपटामध्ये मुळात आपण कशा प्रकारे मांडणी करताय, विठाबाईंचा जन्म किती साली झाला, त्या स्टेजवरती कधी आल्या, या विषयाला सुद्धा एक महत्व आहे. त्या परिवाराशी तुम्ही डिस्कस करून कधी कोणते विषय बोललात नाही. एक व्यक्ती विठाबाईंची भेटली, विठाबाईंच्या परिवारामध्ये भेटली म्हणजे सगळा विठाबाईंचा परिवार भेटला का तुम्हाला, असं नाही होत. काल त्यांनी त्यांच्या मीडिया बाईटमध्ये सांगितलं विठाबाईंना 8 मुलं होती, आहे 8 मुलं आहे, त्यातली एक देव म्हणजे आता त्या आमच्या आत्याच आहे, देवाज्ञा झाली त्यांना 1 वर्षापूर्वी, संध्या माने म्हणून. पण इतर 7 जण तर आहेत ना. 7 जणांमध्ये तुम्ही कोणाशीच बोलले नाही, कोणाशीच नाही. तर आम्ही कायदेशीर या गोष्टीमध्ये आम्ही आमच्या बाजू मांडू आणि चित्रपटावरती आम्ही बंदी आणू. कारण चित्रपट हा आत्ताच्या घडीला आपण पाहिलं, आपण सर्व सुज्ञ पत्रकार आहात, आपण या समाजाचा खरा आरसा समोर जगासमोर मांडता. मला एक म्हणायचं आहे, आता आपण पाहतो, इतिहास वाचण्यात कोणाला इंटरेस्ट नाहीये आता पाहायला गेलं तर, परंतु चित्रपट हे समाजाचं प्रमुख माध्यम बनलेलं आहे इतिहास सांगण्यासारखं. दैव म्हणजे ते सगळ्या आता गोष्टी अशा झाल्यात, चित्रपटात दाखवला म्हणजे तो खरा इतिहास झाला असं आपण बरेच जण समजत धरतो ना, बरोबर ना. तो खरा आहे का खोटा आहे का नंतर त्याच्यावरती डिबेट्स होतात, चर्चा होती, हा नंतरचा पार्ट आहे. तोपर्यंत चित्रपट रिलीज होऊन हजारो कोटी लाखो लोकांपर्यंत पोहोचला. पण मग जर त्या चित्रपटामध्ये जर काही तुम्ही आक्षेपार्ह चित्र दाखवता, म्हणजे आक्षेपार्ह म्हणजे त्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही दाखवता, त्यांचं नावाचा उल्लेख नाही कुठे ना, त्यांचा इतिहास काय तो तुम्ही दाखवला नाही, तर ज्या व्यक्तींनी म्हणजे या व्यक्तींनी जे त्यांचं आयुष्य खर्च केलं होतं, या व्यक्तींनी जे त्यांचं आयुष्य खर्च करून या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये एक सांस्कृतिक लोककलेला वैभव मिळवून दिलेला असताना त्या लोकांचा कुठे उल्लेखच नाही राहणार.
काय त्यांच्या कलेला अर्थ आहे? मग हा बायोपिक नसून फक्त एक चित्रपट असेल आणि तुम्ही हा बघितलेला पण नाही, मग आक्षेप घ्यायला आता कारण त्यांनी त्यांच्या ट्रिझरमध्ये दाखवलं ट्रू इन्स्पायर ट्रू स्टोरी खरी आहे ना. बायोपिक नाहीये ना, पण तुम्ही नाव म्हणजे जसं विनोदी नारायण गावकर होत्या ना. तसं उचललेली स्टोरी नसेल कदाचित त्यांच्यानुसार. पण त्यांनी तसं क्लिअर करावं ना. तुम्हाला तुम्ही अप्रोच केला की तुम्ही काय मांडता त्या चित्रपटामध्ये, कारण आमच्याकडे जर माहिती नाही घेतली तर हा चित्रपट बायोपिक आहे की फक्त एक साधा चित्रपट आहे, इन्स्पायर्ड असू शकतो ना. आता मुळात म्हणजे त्यांच्याच मुलांनी जर ही मोठी बाईट घेतली काल एक बाईट झाली त्यांचीच, त्यांच्यातलेच आपल्या इथे पत्रकार उपस्थित आहे रायचंदजी शिंदे, हे काल त्यांच्या घरी होते, या ठिकाणी उपस्थित आहे ते आता. तर त्यांनी स्वतः त्यांच्या मुलांनी स्वतः हा आक्षेप घेतलाय. खरा तर सख्खा मुलगा आहे त्यांचा, की जर हा चित्रपट बनतोय आईच्या ह्याच्यावरती तर आमचा आक्षेप आहे या विषयाला. मग आम्ही तर भाऊ बापूंची वंशावळ त्यांनी दाखवली, भाऊ बापूंचा काय त्याच्यामध्ये विषय उल्लेख केलाय का? कारण चित्रपटामध्ये ज्यावेळेस सुरुवात विठाबाईंच्या करिअरला होते तो कोणत्या तरी प्लॅटफॉर्मवर येत असतील ना. अगदी बरोबर आहे. आम्ही ऑब्जेक्शन काय दाखवायचं तो त्यांचा राईट्स आहे, पण जर त्या विषयाला काय सत्य कथानकावरती असेल त्या विषयाला आणि मग त्यांनी तिथं तसंच लिहिले ना त्याच्यामध्ये की तो सत्य कथेवरती चित्रपट आहे. आपण बघितलं नाही आता टीजर आलाय तर ते खरंच ते बायोपिक आहे हे तुम्ही जाणून घ्यायला हवं. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काय काय दाखवलं याच्यासाठी चित्रपट भविष्य पाहिलं पाहिजे किंवा तुम्हाला लोकांना दाखवायला हवं. बरोबर, तुमचं ऑब्जेक्शन खरं ठरू शकतं की नाही. पण आता तुम्ही चित्रपट येण्याच्या अगोदरच ते वाद घालता. त्यांना जवळपास 16 फोन केले, त्यांनी एकही फोन उचलला नाही. विजय सावंत यांनी 16 फोन केले आमच्या समोर, त्यांनी एकही फोन उचलला नाही. याचे प्रत्यक्षदर्शी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहेत. काल त्यांनी सुद्धा फोन लावला होता, त्यांचा पण फोन उचलला नाही. मग आम्ही असं नाही की प्रयत्न केला नाही ना, त्यांनी प्रयत्न केला ना, परंतु त्यांनी रिस्पॉन्सच नाही दिला. फक्त मंगल आत्या, आता त्या आमच्या आत्या आहे, एकच परिवार आहे, परंतु आत्यांना विचारलं म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांची मुलं आहे ना, विठाबाईंची मुलं सुद्धा आहे ना, भाऊ बापूंची वंशवळ आहे ना, त्यांच्यामधल्या कोणा एका बरोबर. पुढे या तुम्ही, पुढे नाही तसं पाहायला गेलं तर हे बघा की अंधारात ठेवण्याचा विषय जो आहे ना, तो विषय एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही. लक्षात घ्या ज्यावेळेस आपण एखादी आपल्या घरातली व्यक्ती असेल, आपल्या घरातले डिसिजन असतील, तर आपण एका व्यक्तीला सांगितलं म्हणजे झालं की सगळ्या घराला सांगितलं का? असं नाही होत ना. आपण प्रत्येकाला त्या विषयातली माहिती देतोच ना, काही ना काही असेल तो विषय. तर तद्वत त्यांनी या वर या नाही, कोणालाच नाही विषय सांगितला. आत्यांचं त्यांचं काय वैयक्तिक बोलणं झालं त्याची आम्हाला काही अजून माहिती नाही. मी ओळख करून देतो. या नाही, अजिबात नाही. मग तेच तर सांगतो ना तुम्हाला. मग हे महादेव बापूसाहेब खुडे, स्वर्गीय कैलासवासी भाऊ बापू नारायण गावकर यांचे चिरंजीव. म्हणजे ही व्यक्ती, यांचा जन्म 1950चा आहे. ज्यावेळेस सुवर्ण पदक मिळालं राष्ट्रपतींच्या हस्ते, पहिलं सुवर्ण पदक भाऊ बापूंना मिळालं, त्यावेळेस ते हयात तिथं होते, दिलेले नव्हते, परंतु ते तिथून आल्यानंतर त्या वेळेस जो प्रसंग घडला तो यांच्या समोर. त्यावेळेस यांचं वय 10 ते 12 वर्ष वय होतं, यांना समजत होतं सगळ्या गोष्टी. मग त्यावेळेस जर जी सगळ्या घटनाक्रम पाहिला आपण, या सगळ्या गोष्टी पाहिल्या, तर ह्या सगळ्या घटनाक्रमाला आपण ज्यावेळेस मांडताय त्या पद्धतीने, तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ज्या विषयाला जर तुम्ही मांडताना त्याला न्याय द्या, त्याला योग्य न्याय द्या. यांनी खूप काही काम केलेलं आहे. ह्या व्यक्तींनी खूप, उगाच त्यांना राष्ट्रपती सुवर्ण पदक दिलं नाहीये ना असं कोणी पण. यांनी काम केलंय ना, 40-50 वर्ष 30 वर्ष स्वतंत्र पूर्व भारतात त्यांनी काम केलं. आणि जर ते काम करत असताना विठाबाईंना सुद्धा एक आपल्याला नमूद करतो की या ठिकाणी 1970 साली विठाबाईंनी पहिला तमाशा फड काढला होता. हा त्याचा ओरिजिनल पुरावा आहे. हा डायरेक्टरकडे पण नसेल माझ्या माहितीप्रमाणे, हा ओरिजिनल पुरावा आहे. मग जर हा चित्रपटामध्ये हा ओरिजिनल पुरावा असेल आपल्याकडे,
आणि त्यांनी काय दाखवलंय एका ठिकाणी की आता हा फोटो बघा आणि हा फोटो बघा, यामध्ये दाखवलंय की विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळा भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सुवर्ण पदक. मग जर तुम्ही चित्रपटामध्ये असे फोटो दाखवू शकता तर मग हा एक काय आम्ही तुमच्याबद्दलचा किंवा तुमच्या या सगळ्या चित्रपटाबद्दल आमचा काय मत मांडलं पाहिजे. आम्ही विरोध म्हणण्यापेक्षा हे झालं एक बाजू. बरं, हा तमाशा होता ह्याचे सुद्धा जर पुरावे मागितले तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्या काळी भाऊ बापू लोकनाट्य मंडळाने एक आम्हाला प्रयोग द्यावा. का तर त्या काळी हे गावोगावी ज्यावेळेस तमाशे व्हायचे ना, तर त्या काळात त्या तमाशाच्या माध्यमातून भाऊ बापू वर्गणी द्यायचे की आमच्या गावामध्ये अमुक अमुक असा कार्यक्रम घ्यायचा आहे, आम्हाला लोकवर्गणीतून हा विषय मांडायचा आहे. तर आपला एखादा सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या गावात झाला तर लोक गोळा होतात. लोक गोळा होणार कशी, तर काहीतरी निमित्त लागायचं, सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. त्यावेळेचं हे पत्र आहे 1965 सालचं पत्र आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेने दिलेलं. तर होता ना फड. विठाबाईंनी तमाशाची सुरुवात कोणत्या तरी फडापासून केलीच ना. आमचं म्हणणं एवढंच आहे की जर या घटनाक्रमाला जर आपण त्या ठिकाणी दर्शवताय तर त्या घटनाक्रमाचं वास्तव्य दाखवा. आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला बाकी काही नकोय. त्या व्यक्तींनी केलेलं समाजकार्य, त्या व्यक्तींनी केलेले सगळे विषय, त्या काळामध्ये केलेली पोहोचवलेली काळा, हे त्यांचे जुने लेटर हेड, संस्थेचे लेटर हेड म्हणजे हयातीत होते, हे सगळं होतं. बरं, हे होऊन सुद्धा या ठिकाणी जो की मी तुम्हाला आता फोटो दाखवला की त्या चित्रपटामध्ये त्यांनी असं दाखवलं याच्यामध्ये की चला हा एक वेळेस आपण चला आपल्या म्हणण्यासाठी म्हणून की आपण जर थोडं क्रिएट केला असेल कॉम्प्युटर वगैरे करून आपण त्याला थोडंसं वेगळं स्वरूप काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आपण तिथं. हा फोटो तर खोटा बोलत नाही ना. हा फोटो हा 1961 सालचा फोटो आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभ हस्ते ज्या व्यक्तीला, ज्या तमाशा फळाला हा पुरस्कार दिला त्यातले बापूसाहेब पुढे नारायणगावकर. भाऊसाहेब हयातीत नव्हते कारण भाऊसाहेब 1957 साली वारले होते आणि 1961 साली भाऊसाहेब वारल्यानंतर 1961 माझ्या माहितीप्रमाणे 66 सालापर्यंत बापूसाहेबांनी तमाशा फळाचं नाव चालू ठेवलंय कारण 67 साली बापूसाहेब वारले. मग 1961 साली ज्यावेळेस हे राष्ट्रपतींनी सुवर्ण पदक दिलेलं असताना याच्यामध्ये तुम्ही काय दाखवताय. म्हणजे हा इतिहासाची छेडछाड केलेला विषय, बरोबर. म्हणजे या व्यक्तीने जे काही त्याचं काम केलं असेल त्याला न्याय मिळाला का. म्हणजे हेच आमचे मान्य आहे की जर इतिहासाची तोडमोड करून जर तुम्ही चित्रपट दाखवत असताल तर ते योग्य नाहीये, त्या व्यक्तीला न्याय नाही मिळणार. आपण जे शीर्षकावर जो आक्षेप घेतलेला आहे हो. चित्रपटाच्या इथं, तर आता ग्रामीण भागात आता इठा म्हणलं जातं ग्रामीण भागात भाषेत आणि त्याचा वेगळा उच्चारण. पण हे जे काही लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी ग्रामीण भाषा वगैरे आहे ते दाखवण्याकरता, तर तेच बोली भाषेचं नाव जर शीर्षक म्हणून घेतलं तर त्यात काय आक्षेप. माझं नाव जर गणपत असेल, मला गणप्या म्हणत असतील तर मी गणप्या ऐका ना, तुमच्या मुद्द्याला मी पुढे कंटिन्यू करतो. जर मला ऐका ना या गणपत गाणे असं काहीतरी म्हणत असतील ना, त्यांचं डॉक्युमेंटेशन आम्ही महत्वाचा विषय काय मानतो सर. मुद्दा काय आहे, गावात ग्रामीण भागामध्ये काही अपभ्रंश होईल तो भाग नंतरचा आहे. अहो हे लागून जाईल ना. इतिहास आहे हा सर. इतिहासाला मध्ये काहीतरी कागदोपत्राला महत्व असतं ना. गावामध्ये काही म्हणतील हो, मग ग्रामीण भागामध्ये असं उच्चार तर बऱ्याचशा गोष्टींचा होतो. मुळात हाक मारणं आणि नाव वाचणं फरक आहे ना सर. माझा म्हणण्याचा मुद्दा तो नाहीये सर. बघा, डायरेक्टरने त्याची काही टेक्नॉलॉजी वापरली त्या विषयात मला नाही जास्त बोलायचं. मला हे बोलायचं की जे रिअल फॅक्ट आहे, ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्यक्षदर्शी दाखवा, एवढंच आमचं म्हणे. कारण ह्या लोकांचं कष्ट आहे. या लोकांनी विदाऊट मीडिया त्या काळातला एवढा प्रसार केलेला असताना गावोगावी
आता माझ्याकडे तो फोटो नाहीये, पण लोकमतलाच एक बातमी छापून आली होती की एका पत्रकारांनीच बातमी छापून दिली होती की 1960 साली, मी हवं तर आपल्याला तो पुरावा पाठवून देईल, माझ्याकडे आता मोबाईलमध्ये नाही, पण माझ्या एक जुन्या मोबाईलमध्ये तो आहे, की बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा त्या ठिकाणी आज दिसतोय आपल्या स्टेशनला, त्या ठिकाणी 3 दिवस भाऊ बापू नारायणगावकरांनी तमाशा फड फ्री केलं, 3 दिवस दाखवला, फक्त राशन घेतलं, त्या कलाकारांना 2 टायमाचं जेवण दिलं, पण त्याच्यातून जो मिळणारा निधी आहे ना, तो त्या तमाशातला निधी त्या पुतळ्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी दिला. हे एका वृत्तपत्रामध्ये छापून आलेलं आहे. एक मिनिट मला एक विचारायचं आहे की नॉर्मली एका पिक्चर चित्रपट काढतात तेव्हा संशोधन होतं, त्याची टीम असते संशोधनाची, बोलून लोकांची जे त्याच्या नातेवाईक असते. तर मग ही माहिती कोणी दिली आहे दुसरं त्यांच्या पुस्तक मिळालं तर बाजूला